हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, रोज एक सकारात्मक विचार ऐकून आपण दिवसाची सुरुवात करत असतो. यामागचं कारण इतकंच, त्या सकारात्मक विचाराने आपल्याला एक चांगली प्रेरणा मिळावी, ऊर्जा मिळावी म्हणून. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं. मित्रांनो, या सुंदर विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म, मृत्यू, काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आणि काही व्यक्तींचे शोधकार्य यांच्या नोंदींविषयीची माहिती घेत असतो. ही माहिती आपण सालाप्रमाणे घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होता. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 8 जूनच्या दिनविशेष या सत्रात. मित्रांनो, 8 जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणजेच वर्ल्ड ओशन डे म्हणून साजरा केला जातो. दिवसेंदिवस समुद्र दूषित होण्याचं प्रमाण वाढतच आहे. त्यासंबंधी जनजागृती करणं आवश्यक बनलं आहे. या संदर्भातील प्रस्ताव सन 1992 साली कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिखर परिषदेत मांडला होता. त्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2008 साली मान्यता दिली. तेव्हापासून दरवर्षी द ओशन प्रोजेक्ट या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने हा दिवस साजरा केला जाऊ लागला. चला तर मग या महत्त्वाच्या घटनेनंतर ऐकूया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी सन 1955 साली विश्वव्यापी वेबचे आविष्कारक तसंच विश्वव्यापी वेब संघाचे विद्यमान निर्देशक व शोधकर्ता, इंग्लिश अभियंता व संगणक संशोधक टिम बर्नर्स-ली यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1957 साली प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1658 साली मुघल शासक औरंगजेब यांनी आग्र्याचा किल्ला काबीज केला होता. आजच्याच दिवशी 1670 साली पुरंदरच्या तहात गमाविलेला रोहिडा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा मिळवला. 1707 साली मुघल शासक औरंगजेब यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र मुअज्जम यांनी आझमशहा यांच्यात दिल्लीच्या तख्तासाठी आपापसात युद्ध झाले. या युद्धात मुअज्जम यांनी आझमशाह यांना ठार करून दिल्लीची गादी बळकावली. आजच्याच दिवशी 1915 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. 1915 साली टिळकांनी मंडाले या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, संपादक आणि लेखक होते. त्यांना लोकमान्य ही उपाधी देण्यात आली होती. त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र लिहिली. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी सन 1936 साली भारत सरकारच्या रेडिओ नेटवर्कचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ असं ठेवण्यात आलं. ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच आकाशवाणी हे मनोरंजनाचे व माहितीसाठीचे श्राव्य माध्यम आहे. हे ग्रामीण लोकांचे आवडते माध्यम आहे. याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ऑल इंडिया रेडिओ अथवा आकाशवाणी ही भारताची अधिकृत रेडिओ प्रसारण संस्था आहे. आकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण संस्थांपैकी एक आहे. भारतात रेडिओ प्रसारणासंबंधीचे प्रयोग 1915 साली सुरू झाले होते. ऑल इंडिया रेडिओचे अधिकृतरित्या आकाशवाणी हे नाव 1957 साली ठरवण्यात आले. हे नाव प्रसिद्ध हिंदी कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी सुचवले होते. आजच्याच दिवशी 1948 साली भारत व इंग्लंड या दोन देशांदरम्यान एअर इंडियाची हवाई सेवा सुरू करण्यात आली. आजच्याच दिवशी सन 1968 साली बर्मुडा या देशाने संविधान अंगीकारले.
यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. सन 1969 साली भारतीय लष्कर प्रमुखपदी सॅम मानेकशॉ यांची नियुक्ती करण्यात आली. आजच्याच दिवशी सन 1910 साली महाराष्ट्रीयन मराठी समीक्षक, लेखक, विचारवंत व साहित्यिक दिनकर केशव बेडेकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1921 साली इंडोनेशिया देशाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचा जन्म झाला. सन 1917 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी गायक, संगीतकार गजानन वाटवे यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1925 साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज H.W. बुश यांच्या पत्नी व बार्बरा बुश फाउंडेशनच्या संस्थापिका बार्बरा बुश यांचा जन्म झाला. सन 1932 साली माजी भारतीय क्रिकेटपटू सय्यद नझीर अली यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1936 साली नोबेल पारितोषिक सन्मानित अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ केनेथ जी विल्सन यांचा जन्म झाला. इसवी सन पूर्व 632 साली प्रख्यात अरब धार्मिक, सामाजिक आणि राजकीय नेते आणि इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांचं निधन झालं. 1975 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री व दूरदर्शन कलाकार शिल्पा शेट्टी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी अमेरिकेचे माजी सैनिक व राजकारणी तसंच अमेरिकेचे माजी 7वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचं निधन झालं. सन 1968 साली कर्नाटकी संगीत क्षेत्रातील संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते कर्नाटक संगीत गायक मदुराई मणी अय्यर यांचं निधन झालं. सन 2009 साली लोकप्रिय भारतीय उर्दू हिंदी नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि अभिनेता हबीब तन्वीर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी इसवी सन 1809 साली प्रसिद्ध इंग्रज वंशीय अमेरिकन राजकीय कार्यकर्ते, तत्त्वज्ञ, राजकीय सिद्धांतकार आणि क्रांतिकारक थॉमस पेन यांचं निधन झालं. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला ऑडिओ स्वरूपात देखील पाठवू शकता. तो ऑडिओ आम्ही आमच्या रेडिओ MPSC गुरु या चॅनलला ब्रॉडकास्ट करू शकतो. तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया पाठवायला विसरू नका. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता. याचबरोबर तुम्ही स्पॉटिफाय म्युझिक ॲपवर रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट देखील ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.